चल विकी, निघतोय आपण. अरे कधीपासून हाक मारतेय मी, ऐकू येत नाहीये का तुला? अगं आई, मला अभ्यास करायचा आहे. उद्या विज्ञानाचा पेपर आहे माझा. ठीक आहे, मी आजी आजोबांना सांगेन, पण ते नाराज होतील खूप. अगं समजून घेतील ते मला. बघूयात, मलाही वाटतंय. राजू, राजू. अरे काय विकी, माझे आई बाबा बाहेर गेलेत. चल आपण खेळूयात. तुझी बॅट घे. लवकर ये. चल मैदानावर जाऊयात. तुझे आई पप्पा कुठे गेलेत? माझ्या आजी आजोबांकडे गेलेत ते. अरे पण तू का नाही गेलास? अरे ते बोर आहेत. आई बाबाही मला नेहमी सल्ले देत असतात. ते जवळ नसतात त्या मला खूप मजा येते. आउच, माझा पाय दुखतोय. ओ नो. अरे तुझा पाय रक्तबंबाळ झालाय आणि सुजलाय. आता काय करायचं? चल लवकर घरी परत जाऊयात. मला वाटतंय आपण तुझ्या आई पप्पांना बोलवलं पाहिजे. नाही, आपण त्यांना सांगू नाही शकत. मी अभ्यास करणार आहे म्हणून त्यांना सांगितलंय. पण आपल्याला लवकर हेल्प पाहिजे. काय करायचं ते त्यांना कळेल. ठीक आहे, मग कॉल कर त्यांना. काका. काय झालंय? काका, विकीचं घोटायला लागलंय. आता आम्ही काय करू? ओ थांब, आम्ही लगेच येतोय. ते येत आहे. अरे बघू दे मला. तुझा पाय वर खाली करू शकतोस ना? काय नाही, फक्त पायाला एक लचक भरलेली दिसते. चल तुला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. आता सूज कमी करण्यासाठी त्यावर थोडासा बर्फ लावूया. अरे खट्टाळ पोरा, आई वडिलांची घराबाहेर जाण्याची वाटच बघत होतास ना? नाही ग आजी, मला माफ कर. तू काहीही केलं तरी आम्ही नेहमीच तुझी काळजी घेऊ. होय आजी, थँक्यू. त्या दिवशी विकी कोणता महत्त्वाचा धडा शिकला